एका रेड्याने वेद म्हटले. हे ऐकून आजही अनेकांना आश्चर्य वाटते. पण हा चमत्कार का घडला? संत ज्ञानेश्वर महाराजांनी खरोखरच रेड्याकडून वेद बदवले होते का? की यामागे एखादा मोठा आध्यात्मिक संदेश दडलेला आहे? चला जाणून घेऊया वारकरी परंपरेतील ही अद्भुत कथा. संत ज्ञानेश्वर महाराज कोण होते? तर 13व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे महान संत, तत्वज्ञ आणि भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे लेखक होते. लहान वयातच त्यांनी वेद, उपनिषदे आणि भगवद्गीतेचे गाढ ज्ञान प्राप्त केले. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे पैठण येथे गेले. तेथे काही विद्वान ब्राह्मणांनी त्यांच्यावर ज्ञानावर संशय घेतला. ते म्हणाले, इतक्या लहान मुलाला वेदाचे ज्ञान कसे असू शकते? ज्ञानेश्वर महाराज शांत होते. तेवढ्यात एक रेडा तिथून जात होता. उपहासाने एका विद्वानाने म्हटले, जर तुझ्यामध्ये खरोखर परमेश्वर आहे तर या रेड्याकडून वेद बदवून दाखव. सभेत हशा पिकला. सर्वांना वाटले, हे अशक्य आहे. ज्ञानेश्वर महाराज रेड्याजवळ गेले. त्यांनी प्रेमाने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. कोणताही अहंकार नाही, कोणताही राग नाही, फक्त सर्व जीवांमध्ये एकच परमात्मा आहे, अशी त्यांची भावना होती. क्षणभरात तो रेडा शांत उभा राहिला आणि वारकरी परंपरेनुसार त्याच्या मुखातून वेद मंत्राचा उच्चार सुरू झाला. संपूर्ण सभा स्तब्ध झाली. जे विद्वान काही वेळापूर्वी हसत होते, ते आता ज्ञानेश्वर महाराजांसमोर नतमस्तक झाले. हा चमत्कार का घडवला? तर ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःचे सामर्थ्य दाखवायचे नव्हते. त्यांना एकच संदेश द्यायचा होता. परमेश्वर प्रत्येक जीवामध्ये आहे. माणूस असो, प्राणी असो, सर्वांमध्ये तोच आत्मा आहे. ज्ञान आणि भक्ती जात, जन्म किंवा शरीरावर अवलंबून नसते. या कथेचा आध्यात्मिक अर्थ. वारकरी संत या कथेचा अर्थ असा सांगतात की रेड्याने वेद म्हटले म्हणजे केवळ चमत्कार नव्हे, तर ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला दाखवून दिले की अहंकारापेक्षा भक्ती मोठी आहे, विद्वत्तेपेक्षा नम्रता मोठी आहे आणि देव प्रत्येक सजीवामध्ये आहे. आजच्या काळासाठी संदेश. तर आज आपण माणसात भेदभाव करतो. जात, भाषा, संपत्ती यावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरवतो. पण संत ज्ञानेश्वर महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितले, विश्व हेच माझे घर आहे. हीच खरी वारकरी परंपरेची शिकवण आहे. तुम्हाला ही कथा माहिती होती का? या कथेतला सर्वात मोठा संदेश तुम्हाला कोणता वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा संतांच्या ग्रंथाधारित सत्यकथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, राम कृष्ण हरी.